हाय हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा मी इकडे मीटरचं ब्लाउज पीस घेतलेलं आहे, अस्तर आहे म्हणजे, आणि त्याचा आता मी बघा हे बाय स्लीवसाठी मी काढून घेतला एवढा कपडा। आणि इकडे बघा मी आता योगपट्टी ब्लाउज कटिंग करते, ते तुम्हाला दाखवते। स्लीवसाठी काढून घेतल्यावर नंतर जेवढा कपडा वाचतो ना तेवढा बघा मी आता इकडे माप घेऊन दाखवते तुम्हाला। साधं सिंपल असं योगपट्टी ब्लाउज कटिंग आहे, बघू शकता तुम्ही। पूर्ण व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। शोल्डर घेते मी इकडे 6 घेते शोल्डर, आणि इकडे पण मुंडा घेते 6.25 6.5 घेते, 6.5 घेतला। हा पुढचा गळा घेतलाय 6.5। आपण रुंदीला 2.5 घेते, लांबीला 6.5 घेतला, रुंदीला 2.5 घेतला, इथून बी 2.5 घेतलाय रुंदीला। आणि बघा 10ची घडी म्हणजे 40 साईजचं ब्लाउज आहे ना, ते एक घडी 10ची येते हे। आणि इकडे 2 इंच फिटिंगला घेते, आणि इकडे 9.5 घेते कमरेची फिटिंग, 1.5 इंच एक्स्ट्रा घेतो इथे फिटिंगसाठी। बघा मी इकडे काही असं कापून घेते। आता शोल्डर कापून घेऊ आपण। हा पुढचा गळा आहे ना, इथूनच कापून घेते, कारण ही पट्टी आपली अखंड पट्टी निघते आणि ती आपण ना कुठे पण यूज करू शकतो, की पाठच्या मागच्या साईडला पण लावू शकतो। हा बॅक साईडला ठेवते। हे पण कापून घ्यायचं थोडंसं आपल्याला, आणि बघा इथं मध्ये पण कापून घेतो। आणि आता योगपट्टीसाठी काढूया आपण माप। इथून 3.5 घेते मी खालून, हे बघा 3.5 घेतलं, आणि इकडनं 2.5 घेते, आणि असं काही राऊंड मध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे। बघा मी कटिंग करून दाखवते तुम्हाला। ही 3.5ची पट्टी आणि 2.5ची पट्टी आहे ही। आणि इकडे बघा योगपट्टीसाठी माप घेतोय, 3.5 घेतलेलं आहे, हे 2 घेते, हे पण 2 घेतोय, इकडनं पण। हा दुसरा टक्स आहे आणि हा तिसरा टक्स बघा तुम्ही, हा पण 2च घेतला, आणि हा चौथा टक्स आहे आपण 2 घेतला, बघू शकता। असं काही योगपट्टी ब्लाउज आपलं व्यवस्थित असं सुंदर असं कटिंग झालेलं आहे। हे 3.5ची पट्टी घेतली, 2.5ची पट्टी घेतली, आणि बघा हे टक्स, हे 3.5चं अंतर आहे, हे 2 असं 2.5 पण घेऊ शकता, पण मी 2च घेतलं। 2.5चा टक्स खूपच वरती होऊन जातो काही टायमाला, म्हणून, आणि हाईटला कमी येते बाई, त्याच्यामुळे मी 2च घेतला। आणि इकडनं पण हा 2 घेतला, हा पण 2 घेतला, हा पण 2 घेतलाय। असं काही योगपट्टी ब्लाउज फ्रंट पार्ट आपला एकदम रेडी झालेला आहे कटिंग करून। आणि आता बघा मी बॅक साईड तुम्हाला कटिंग करून दाखवते। आणि ही पट्टी आहे ना पुढच्या गळ्याची आहे, मी कापली नाही, कारण ती इथून अशी अखंड पट्टी निघीन। आणि बघा मागचा गळा किती तो पण मी तुम्हाला दाखवते। 2.5चा आहे गळा, तर मी इथं 3.5 घेते, अर्धा इंच वाढून घेते। आणि मटका गळा आहे, या गळ्याचं माप पण मी तुम्हाला दाखवते। बघा इथून पण 3 3.5 घेतलाय, आणि याची जी राऊंडची लांबी आहे ना, ही 4 पर्यंत आपल्याला राऊंड घ्यायची। आणि ही पण बघा 1.5 इंच घेतलेलं आहे इथून, आणि याचं 3.5 घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। असं खाली छान असं ब्लाउज कटिंग होतंय। मी तुम्हाला ओपन करून दाखवते हा गळा, बघा किती छान असा मटका गळा झालेला आहे, बघा सुंदर असा दिसतोय ना। चला आता बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आता सर्व काही रेडी झालेलं आहे। आणि आता स्लीव मी तुम्हाला कटिंग करून दाखवते।
स्लीवसाठी आपण जो कपडा कापला होता ना, तो पण मी तुम्हाला दाखवते पूर्ण काही. स्लीवची लांबी बघा किती आहे. स्लीवची लांबी आहे 9.5 आहे, तर 10.5 घेऊ आपण इथं. हे बघा 10.5 घेतलेली इथं स्लीवची लांबी, आणि इकडनं पण तेवढीच घ्यायची 10.5, आणि इथं 3.5 वरती टिक करायचं आहे.